एवढंच नव्हे तर मुंबईची जीवनवाहिनी असणारी लोकल ट्रेन सुद्धा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सरकारचा पुढील आदेश येईल कोणीही घराबाहेर पडू नये असं सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. काय वेळ आली आहे आज. नेहमी भरलेले रस्ते वर्दळीचे आज अशी रिकामी आहे. काय करणार, लोक बाहेरच पडू शकत नाही. ही महामारी अशी आहे ना, त्या महामारीमुळे बाहेर पडणं मुश्किल झालं. बाहेर पडलं तरी जीव जाणार, घरात बसलं तरी लोकांचे विदाउट ऑक्सिजन जीव जाणार. काय करणार. काय करू, सगळी वाट लागली. कसली महामारी आली आणि आयुष्य पूर्ण बदलून गेलं. काय करायचं सुचत नाही. कधी हे सांगते लॉकडाऊन चालू झालं पण ऑफिसचं काम पण बाकी आहे अजून. पण तू अशीच मला नेहमी भेटायला येशील ना. कुठलीही परिस्थिती आली तरी मला भेटत राहशील ना. दूर निघून तर नाही जाणार ना. किती दिवस झाले भेट नाही झालेली. कसं आहेस, बरं आहेस ना. आठवण येते तुझी. भेटावं असं वाटतंय तुला खूप, पण येऊ शकत नाही ना. बाहेर जायला बंदी केली. फाइल्स कधी सेंड करायच्या मॅडमचा अजून कॉल पण येत नाही. कधी कॉल करतात काय नाही. हॅलो हॅलो दीपाली, हा मॅडम. तू फाईल सेंड केल्यास का? नाही, तुमच्याच फोनची वाट बघत होते. त्या फाईल कुठल्या सेंड करायची? ज्या आपण लास्ट टाइम इश्यू झालेल्या फाईल्स मध्ये करेक्शन केलेत ना, त्या फाईल सेंड कर बरं. मला. ओके मॅम. अजून एक रिक्वेस्ट होती. काय? थोडं पैशांचा इश्यू आहे घरी. आईची औषधं आणायची. नक्की काय म्हणायचं आहे तुला? स्पष्ट बोल. आज ट्रान्सफर केला तर बरं होतं. बघते, जमलंच तर उद्या करते. प्लीज रिक्वेस्ट आहे. कारण बाहेर परिस्थिती खूपच खराब आहे. मला माहिती आहे सध्याची स्थिती काय चालू आहे, पण मी दुर्लक्ष नाही करू शकत ना आईच्या तब्येतीकडे. उद्या चालेल का? अर्धी सॅलरी तरी तुम्ही आज ट्रान्सफर करा, मग बाकी उद्या केली तरी चालेल. ठीक आहे, तू फाईल सेंड कर आधी. बरं. हां, मी ती फाईल सेंड कर. मी आज तुला थोडे पैसे देते, ते जपून वापर. कारण पुढच्या महिन्यापासून आपलं काम चालू राहील की नाही याची माहिती नाही. ठीक. ओके, बाय. थँक्यू मॅडम. राह संपली आहे. हां, पण संपली. काय केलं? बघते दुकानातून आणायला येतं काय. पण संपलं. पगार आला होता तोही संपला. काय करू आता?
दुर्लक्ष नाही करू शकत ना आईच्या तब्येतीकडे. कारण पुढच्या महिन्यापासून आपलं काम चालू राहील की नाही याची माहिती नाही. बाळ, काय झालं? खूप दिवस झाले माझी मैत्रीण मला भेटायला नाही आली. माझं काही चुकलं का? इतकी छान बोलणारी माझी मैत्रीण आज अशी उदास का? उदास नाही हो तर काय हो रे, मला खूप टेन्शन आलंय. कसं सांगू तुला आता? मला नीट सांगशील का? कसलं टेन्शन आलंय तुला? त्या टेन्शन मधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करीन मी, जर मला जमलंच तर. बोल, काय झालं? अरे काय चाललंय या जगात काय नाही. खूप मोठी गोष्ट झाली, महामारी आली. कसं करणार आता या महामारीमध्ये? नोकरी जाणार नाही, ऑलमोस्ट गेली. कशाला टेन्शन घेतेस तू? मी आहे ना. मी सांगतो तसं कर, म्हणजे तुला थोडा हातभार लागेल. अरे तू आहे ना, म्हणजे तुझा हातभार मला घर चालवायला किंवा आईची औषधं आणायला कसं काय होऊ शकतो? अगं ऐकून तर घे मी काय म्हणतो ते. काय म्हणतोस तू? काय ऐकून घेऊ मी तुझं? सांगतो, तू आधी शांत हो. अशी चिडू नकोस. नाही चिडणार, बोल. तू थोडी माझ्या जवळून लांब जा. थोडी जास्त लांब जा. काय सरळ बोलला, घरीच जा म्हणून. परिस्थितीने पण साथ सोडली, तू पण सोड. कोणाकडे अपेक्षा कर? अगं माझी आई, तसं नाही. तुला सरप्राईज द्यायचं आहे. तो दगड आहे ना, तिकडे जाऊन उभी राहा, डोळे बंद करून, आणि मी सांगेन तेव्हा तू डोळे उघड. आता डोळे उघड बाळा. आता माझ्याकडे पूर्ण लक्ष दे, खोडापासून ते वरच्या शेंड्यापर्यंत. तुला काय दिसते आहे? हो, तुला तर भरपूर आंबे आले. अरे मी इथे टेन्शन मध्ये आहे आणि तुम्हाला आंबे खायला सांगणार आहेस का आता? अगं वेडाबाई, आंबे तर तू खाच, पण हे आंबे काढून तू ते विकायला ने, आणि त्यातून जो पैसा येईल त्याने तू घर खर्च आणि आईच्या औषधांचा खर्च भागवू शकते. अरे हे मी करू शकते. हे माझ्या डोक्यात नाही. थँक्यू, पण सॉरी, मी उगाच चिडले तुझ्यावर. होतं असं टेन्शन आलं नाही. तू माझ्याशी मैत्री केली, ती पण मनापासून, आणि मी तुझ्यासाठी इतकंही नाही करू शकत का? इतकंही नाही, तू खूप मोठी मदत केलीस माझी. मला नाही सुचलं आधी हे. थँक्यू व्हेरी मच. आभार नंतर मामा. जा आधी आंबे काढून दे, नाहीतर बाकीचे काढून द्यायचे. खूप चांगले आंबे आहे, कलमाचे आहे. असे आंबे भेटणार नाहीत कुठे. घ्या हो, खूप चांगले आहेत आंबे. परत याल. कलमाचे म्हणजे महागच असतील. महाग नाही आहेत जास्त. एक पेटी कितीला आहे? एक पेटी ना 1200 रुपये. महाग आहेत. नाही हो, एवढे महाग नाही. खाऊन बघा तुम्ही, परत घेऊन चालू द्या. 1200 ना? हां 1200. कॅश चालतील ना तुम्हाला? कॅश नको, आता ऑनलाईन चालू केलं ना, तर प्लीज ऑनलाईनच करा. ओके ओके, ठीक आहे करतो. आले का? ओके दादा, धन्यवाद. आले पैसे. ठीक आहे, बाबा थँक्यू. काय मग, एक मुलगी आज खुश दिसते.
अरे काय सांगू, तू किती मोठी मदत केली आहेस ना मला, की मला शब्दात तुझे आभारही मानता येत नाहीये. खूप खुश आहे मी आज. आज तुझ्यामुळे मी एक म्हणतात ना, नाही मला शब्द नाही आहेत माझ्याकडे, पण खरोखर तुझ्या मनापासून आभार. अगं इतकं तर करूच शकतो मी. मैत्रीमध्ये इतकं नाही, तू खूप काही केलंय. कुठले मित्र मैत्रिणी इतकी मदत नाही करत जितकी तू केली आहेस. कळलं का? ही छोटी गोष्ट नाही, माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तू काय म्हणतो छोटीशी गोष्ट आहे, पण मला एक कळत नाही, तू माझी इतकी मदत का करतोय? आपली तर आत्ताच ओळख झाली ना. अगं हो हो, सांगतो सांगतो. बोल ना रे, का इतकी मदत केलीस तू माझी? अगं जेव्हा तू लहान होतीस तेव्हा तू तुझ्या आईला बागकामात मदत करायचीस, ते विसरलीस का? आई मला पण झाड लावायचं, कुठे लावू झाड? कसली बिया काय माहिती, जाऊ दे मी पेरते. या लोकांना कचरा कुठे टाकायचं ते पण नाही माहिती. नुसती बाग पुन्हा घाण केली, आता मीच कुठेतरी टाकतो बघा. गरज नसते, आंब्याची बी कोण फेकतं का? मी सगळ्याला फेकते. काही लोक आंब्याची बिया खातात आणि कुठे पण टाकून देतात. तेच जर बिया आपण जमिनीत रुजवले तर आपल्याला केवढं चांगलं आंब्याचं झाड भेटेल. अच्छा, नाही रे, माझ्या एवढं लक्षात नाही, पण तू बरोबर लक्षात ठेवलेस. हो मग हो, मला सवय तर होती झाडं लावायची, बिया लावायची, आवडही होती. तुला बोलले ना मी त्या दिवशी. हा, तू बोलली होतीस. जसं मी माझ्याकडून नकळतपणे आंब्याची बी लागली गेली आणि त्याचं तुझ्या रूपामध्ये इतकं मोठं प्रचंड असं झाड झालंय आणि तुझ्या देणाऱ्या त्या फळांमुळे मला इतका फायदा झालाय. मी आज नंतरच्या पिढीला, येणाऱ्या पिढीला मी प्रत्येकाला मी एकच सांगेन की झाडे लावा, झाडे जगवा. हा प्रकल्प मी राबवण्याचा प्रयत्न करेन आणि तुमच्यामुळे इतका फायदा आहे ह्या सृष्टीला, ह्या जगाला, हे दाखवून देईन त्यांना. तुमच्यामुळे काहीच नुकसान होत नाही. कारण आजकाल बिल्डिंग बांधणं किंवा मॉडर्न सोसायटी बनवण्यासाठी झाडांचा दुरुपयोग केला जातो, झाडं तोडली जातात. पण त्यांना मी सांगेन की असं करू नका. झाडांमुळे आपलं आयुष्य वाचतं, आपल्याला भरपूर फायदा आहे. आज माझ्याकडे काही नसताना तुझ्यामुळे माझ्या घरात भरभराट झाली. हे एका माणसामुळे नाही, एका झाडामुळे झाले. जर एका झाडामुळे माझ्या एका व्यक्तीची इतकी प्रगती होऊ शकते तर संपूर्ण देशाची किती होऊ शकते हे मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न करेन. माझ्याने होईल तेवढा मी नक्की प्रयत्न करेन. हो हो, करशील करशील. मी येते आता, मला भरपूर काम आहे. आपण भेटू, ठीक आहे? मला खूप बरं वाटलं, खूप म्हणजे खूप बरं वाटलं. येते मी. बाय. काळजी घे. चल बाय, मी तुझी वाट बघेन. एक झुळूक वाऱ्याची, लहर ही एका लाटेची, दोन क्षणांचे सोबती घेते आनंदाने गिरकी.
चंदनासारखी जिजूनी जावे, सुगंध सगळीकडे पसरून द्यावे, मंद मंद सुगंधाने सर्व काही विसरून जावे. तुझी वसंता येई बहरणी, हिरवी शाल घेई पांघरुणी, ओल्या मातीच्या गर्भातून होई चावल नव्या अंकुराची. बहरता अंकुर येई निसर्गाला उधाण, पाखरेही गाती नाचती बेभाना. कितीही मोठे येता तुफान, निसर्ग राही उभा ठामा, निसर्ग राही उभा ठामा, निसर्ग राही उभा ठामा. रक्ताच्या नात्यांची ओढ संपली, निस्वार्थी झाडाने माणुसकी जपली. कितीही लाख आली संकट, तरी धैर्याने कसे उभे राहावे, कशी टिकवावे निखळ मैत्री, हे मात्र झाडाने शिकवून दिले. अरे वा, मैत्री असावी तर अशी. पण ते झाड पण बघ ना कसं त्या मुलीला भेटलं रे. असं झाड भेटणं आणि त्यामधून त्या मुलीचं आयुष्य पूर्ण बदलून गेलं रे. आपण पण आता झाडांना पाणी वगैरे घालायला चालू केलं पाहिजे. कारण या डेव्हलपमेंटच्या दुनियेमध्ये झाडाची पूर्ण नासधूस होते. भाई आपल्यासमोर झाडं किती कापतात, मेट्रो बनतायत, परत ते ब्रिज बनतायत, त्यामुळे झाडाची पूर्ण ताडातोड होते. त्याच्याकडे कोणच लक्ष देत नाही की झाड आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे ते. जर ऑक्सिजन संपला तर पूर्ण दुनियाच संपून जाईल, हेच त्यांना समजत नाही. हे आपण पाणी टाकायला चालू केलं पाहिजे, आपल्याकडनंच सुरू करू. कोणाला सांगून काय फायदा नाही. काय बोलतोय?